नमस्कार, मी स्नेहल आणि आपण पाहत आहात SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी। आजच्या भागात आपण पाहणार आहोत जळगाव जिल्ह्यातील एक मोठी पोलीस कारवाई। MD अर्थात मेफेड्रोन या घातक अंमली पदार्थांसह एका आरोपीला अटक करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नेमकी ही कारवाई कशी झाली, आरोपी कोण होता आणि समाजासाठी हा धोका किती गंभीर आहे, चला पाहूया आजच्या विशेष भागात। अंमली पदार्थांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असून विशेषतः तरुण पिढी त्यांच्या विळख्यात अडकत आहे। यामुळे गुन्हेगारी, व्यसनाधीनता आणि कुटुंबांचे आर्थिक व सामाजिक नुकसान वाढत चालले आहे। या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई सुरू ठेवली आहे। 31 जुलै 2026 रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखा आणि MIDC पोलिसांनी संयुक्त कारवाई करून मोठे यश मिळवले। रात्री सुमारे 11:15च्या सुमारास FCI गोडाऊन परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते। यावेळी संशयास्पद हालचाल करणाऱ्या एका व्यक्तीची चौकशी करण्यात आली। झडती घेतली असता त्याकडून मेफेड्रोन हा अंमली पदार्थ सापडला। पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केलेला आहे। या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान खान हयात खान असून त्यांचे वय 36 वर्ष आहे। तो मूळचा आडगाव येथील असून सध्या MIDC परिसरात वास्तव्यास होता। तपासादरम्यान या प्रकरणात रफिक उर्फ गोल्डन या संशयिताचा सहभागही समोर आला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत एकूण 62.7 ग्रॅम MD जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे 2,88,000 रुपये आहे। याशिवाय मोबाईल फोन आणि मोटारसायकलही जप्त करण्यात आलेली आहे। या प्रकरणी NDPS कार्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री, साठा आणि वाहतूक हा गंभीर गुन्हा असून दोष सिद्ध झाल्यास कठोर शिक्षा आणि मोठा दंड होऊ शकतो। अंमली पदार्थांचा विळखा हा केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तो संपूर्ण कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त करू शकतो। पालकांनी मुलांच्या वागणुकीतील बदलाकडे लक्ष द्यावे, तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहावे, संशयास्पद हालचालीही दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी। जळगाव पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराला मोठा धक्का बसला आहे। अशाच गुन्हेगारी घटनांचे सत्य, तपास आणि जनजागृती करणारे विशेष भाग पाहण्यासाठी SP9 मराठीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा। मी स्नेहल, पुन्हा भेटू एका नव्या पोलीस क्राईम डायरीच्या भागात। धन्यवाद।